स्पीड पॅसेज लोकसत्ता संपादकीय पॅरा. पुतिन यांचा रशिया कोणत्या देशात काय उत्पात घडवेल याचा नेम नाही. राजकीय विरोधक कोणत्याही देशात गेले तरी तेथे त्यांची ससेहोलपट करणे थोड्या नव्हे तर दीडकशे पुतिन विरोधी पत्रकारांचा आकस्मिक मृत्यू ओढवणे लोकशाही मनवणाऱ्या अन्य मोठ्या देशांमधील निवडणुकांवर इंटरनेट आणि समाज माध्यमांद्वारे घुसखोरी करून आपल्याला हवे तेच सरकार येईल यासाठी उचापती करणे यापैकी काहीही पुतिन यांचा रशिया घडवून आणू शकतो. पण या पाताळयंत्रीपणालाही काही एक पातळी असावी की नाही? वाचनालयांमधून पुस्तके चोरणे, सभ्य भाषेत पुस्तक ढापणे हे देखील आता पुतिनाधीन रशियाने करावे? पण तेही झालेच. थोडके नाही तर मोठ्या प्रमाणावर झाले. जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, फिनलंड, पोलंड इतकेच नव्हे तर लाटव्हिया, लुथआनिया यांसारख्या गोरगरीब देशातील सार्वजनिक वाचनालयातून केवळ रशियन पुस्तकांच्याच जुन्या प्रतींची चोरी गेल्या 2 वर्षात झाली. ही पुस्तके साधीसुधी नव्हेत. सन 1800 ते 1850 या काळात ती छापली गेली आहेत. म्हणजे या प्रती दुर्मिळ आणि संग्राह्य आहेत. आकड्यातच सांगायचे तर एकट्या लिथुआनियातून गायब झालेल्या फक्त 17 जुन्या रशियन पुस्तकांची किंमत आहे €4,40,000 म्हणजे 39,45,00,000 याचा अर्थ असा की सर्व देशातल्या वाचनालयातून गेल्या 2च वर्षात चोरीस गेलेला रशियन पुस्तकांचा ऐवज 100 कोटी रुपयांवर असणार. या अफाट पुस्तक चोरीचा तपास आधी एकेकट्या देशांमध्ये झाला. पण हे कारस्थान मोठे असल्याचा सुगावा लागताच युरोपोलतर्फे संघटित तपासही सुरू झाला. या तपास मोहिमेला आता नावही देण्यात आलेले आहे, ऑपरेशन मुश्किन. पण मुश्किनच का? त्याची कारणे 2. ती दोन्ही कारणे पुढे पाहूच. पण त्याआधी आणखी एक तपशील, तो या चोरीच्या पाताळयंत्रीपणाची पुरेपूर साक्ष देणारा ठरतो. म्हणून महत्त्वाचा. तो असा की ही एवढी पुस्तके चोरण्यासाठी कोणत्याही वाचनालयावर चोरट्यांनी दरोडा घातला नाही किंवा जबरी चोरी केली नाही. ही गोडीगुलाबीची चोरी होती. हे चोरटे म्हणे मूळचे जॉर्जिया या भूतपूर्व सोव्हिएत संघी देशातले. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर हे चोरटे प्रत्येक वाचनालयात अभ्यासक म्हणून आले. 10 दिवस त्यांनी ही पुस्तके हाताळली आणि मग पुढली कमाल त्यांनी केली ती अशी की चोरलेल्या प्रत्येक पुस्तकाची जशीच्या तशी दिसणारी पण नकली प्रत त्यांनी वाचनालयात ठरल्या जागी ठेवून दिली. या नक्कलप्रती अगदी हुबेहूब दिसत असलेल्या कारणाने आधी तर संशयही आला नाही. दुर्मिळ प्रतींच्या कपाटात या नकलादेखील सुखनैव नांदल्या. पण वार्षिक नोंदी करण्याच्या वेळी म्हणा अथवा अन्य कारणाने त्या पुन्हा हाताळल्या गेल्या तेव्हा मात्र बिंग फुटले. ओव्हरस्टॉप